माऊली जगाची, विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या ह्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात असं समजूत आहे. या दिवशी पंढरपुरामध्ये जेव्हा पदयात्रा करून जेव्हा वारकरी दर्शनाला पोचतात, पांडुरंगाच्या समोर येऊन असे तृप्त होऊन जातात. वर्षभरासाठी अशा काही त्यांच्या इच्छा आकांक्षा, विठुरायाला बघण्याची ओढ, खूपच 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 विलोभनीय ते दृश्य असेल. काय सांगावं, काय वर्णावं ते विलोभनीय दृश्य आपण कोणीच शब्दात मांडू शकत नाही. ते आषाढी एकादशी जसं 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 प्रत्येकाला जसं जमेल तसं तो उपवास करत असतो. देवाच्या उपवास म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणं, देवाचं भक्तिमय गीत गाणं, देवाच्या त्या भक्तिमय दिवसात पूर्ण रमून जाणं, हेच आहे नाही का. आणि तेच आपण सगळेजण करत असतो. तर आम्ही पण बघा आज काय केलं की रोज असं खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून आम्ही आज थाट काय केला विठुरायाच्या नैवेद्याचा की आज आहे साबुदाण्याचे वडे, चटणी, रताळ्याचा शिरा, केळं, लाडू, खजूर आणि आमरस असं ठेवलं होतं मी देवाला. श्रीखंड पण बरं का. तर मग विठुरायाला तर खूपच आवडलं असेल. आता आपण जेवूया, आपण म्हणजे फराळ करू. तर तुम्ही या बरं का फराळाला आणि सांगा बरं का कसा फराळ वाटला तो. विठुरायाला तर आवडलाच असेल, पण तुम्हालाही आवडलं का हे सांगा बरं का आम्हाला. तर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे काय असतं, तर आषाढी एकादशी शुक्ल पक्षात येणारी ही आषाढी एकादशी असते नाही का. आजचा दिवस आपण भक्ती, श्रद्धा व सात्विकेचा संगमच आहे असं आपल्याला पूर्ण दिवसामध्ये वाटतं. त्याच्या भक्तीमध्ये आपण रंगून जातो. आपण त्याची भजन कीर्तन करणं किती सुंदर वाटतं आपल्याला आणि त्या भजन कीर्तनामध्ये आपण रंगून जातो. किती 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 छान वाटतं. खूपच सुंदर, खूपच सुंदर. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा निद्राकाल सुरू होतो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रामध्ये जातात. म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. 4 महिन्याच्या देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जागे होतात. या दिवसाला देव उठणी एकादशी असं म्हणतात. असे हे एकादशीचे महत्त्व तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. तरी मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. रामकृष्ण हरी. विठू माऊली, विठू माऊली, विठू माऊली. बरं, मग आता मी रममाण होणार आहे भजनामध्ये. तुम्ही व्हा आणि आजचा आनंद घ्या. असेच मी मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका प्लीज. थँक्यू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली.